नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एकंदरीतच अधिवेशनाचे 2 दिवस तुम्ही सगळे बिझी असाल आणि कालचं डिबेट खास करून तुम्ही नक्की बघितलं असेल. मला कल्पना आहे, कारण एका सगळ्याच युट्यूब चॅनेलचं मी बघत होते. सगळ्यांचेच व्ह्यूज थोडे थोडे कमी आहेत, कारण लोक शेवटपर्यंत मोदी काय म्हणणार, अमित शहा काय म्हणणार याची प्रचंड उत्सुकता होती आणि त्यानुसार लोक त्याच्यामध्ये बुडून गेलेले होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुळात हे डिबेट हे राहुल गांधींनी सुरू का केलं, तर त्यांना सरकारकडून वधवून घ्यायचं होतं की हो, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली, त्यांची मध्यस्थी होती, म्हणूनच आम्ही युद्ध थांबवलं अशी कबुली सरकारकडून जणू काही घेण्यासाठी म्हणून अख्ख्या डिबेटची संरचना राहुल गांधींनी केल्यासारखा सगळ्यांचाच आज समज झालेला आहे. त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी कॉल केला, म्हणजे ट्रम्प सारखे सांगतायत की मी त्यांना शेवटी धमकी दिली की तुमच्याशी मी व्यापार बंद करून टाकेन, आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी कसं ते दोघेही जण मध्यस्थीला तयार झाले, युद्धबंदीला तयार झाले, असा दावा ट्रम्प यांनी जवळजवळ 29 वेळा केलाय असं राहुल गांधी म्हणाले. कदाचित केला पण असेल 29 वेळा, ते मोजत बसले होते, एक अरे एकाचा, दोन अरे दोनाचा करून. आपल्याकडे तर काय वेळ नाही, 29 तर 29, दोनावर 9, 29. चला, गंमत अशी आहे की ह्याला मोदींनी उत्तर काय दिलं ते महत्वाचं. मोदींनी सांगितलं, जगामधल्या कुठल्याही नेत्यांनी मला फोन करून हा संघर्ष थांबवा म्हणून सांगितलं नाही. कोणताही नेता. म्हणजे तुम्ही म्हणाल नाही नाही नाही, ते ट्रम्प नाही हो, पण ते त्यांचे ते डिफेन्स सेक्रेटरी आहेत ना, ते बोलले तुमच्याशी, किंवा काय ते परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, त्यांनी तुम्हाला निरोप पाठवलेला होता, किंवा ट्रम्प स्वतः नाही बोलले, पण अमेरिकेचे थोडेसे काय त्याला म्हणतात, राजदूत म्हटल्यासारखे काम नेतान्याहूंकडे त्यांनी सोपवलं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं. असा कुठेही संभ्रम राहू नये म्हणून मोदींनी एक स्वीपिंग स्टेटमेंट सांगितलं. जगातल्या कुठल्याही नेत्यांनी आणि कुठलाही नेता त्यांनी म्हटलेला आहे, याचा अर्थ सरकारी पातळीवरचा माणूस नव्हे, तर इतर कुठल्याही कक्षेमधल्या माणसाचा आम्हाला फोन आला नाही की हा युद्ध थांबवा म्हणून. हे अत्यंत महत्वाचं विधान त्यांनी केलं. पण पुढे मोदी काय म्हणाले ते महत्वाचं आहे. ते म्हणाले की काय झालं की 9 मेच्या दिवशी, म्हणजे रात्र उशीर झालेला होता आणि माझं आणि लष्कराचे लोक यांची आमची मीटिंग चाललेली होती. आमची मीटिंग चालू होती त्याच वेळेला अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांचे 3-4 वेळा फोन येऊन गेले. मीटिंग संपल्यानंतर मी त्यांना उलटा फोन लावला की काय झालं, तुम्ही माझ्याशी संपर्क साधायला बघत होता. तेव्हा JD व्हॅन्स यांनी मला असं सांगितलं की बघा, तुम्ही पाकिस्तान तुमच्यावर फार मोठ्या हल्ल्याची तयारी करतोय. हे सगळं कधी झालं लक्षात ठेवा, 9 तारखेची रात्र, असं मोदींनी सांगितलं. तेव्हा JD व्हॅन्स यांनी एक प्रकारे मोदींना बातमी दिली की बघा, पाकिस्तान तुमच्यावरती हल्ला करतोय आणि फार मोठा हल्ला करायच्या तयारीत आहे. तेव्हा लक्षात घ्या की 9 तारखेच्या रात्री आपण काय केलं होतं आठवतंय तुम्हाला? म्हणजे 9ची रात्र आणि 10ची पहाट याच्यामध्ये भारताने पाकिस्तानचे सर्व महत्वाचे विमान अड्डे, जे म्हणतो आपण त्याला धावपट्ट्या, त्या उडवून दिलेल्या होत्या, पूर्णपणे नष्ट केल्या. आणि त्यांचा जो सगळे युद्धाच्या या ज्या ही जी हवाई जहाज म्हणजे विमानं उडतात त्यांची जी कंट्रोल सिस्टीम आहे, ती कंट्रोल सिस्टीम नूर खान बेस मध्ये होती, ती सिस्टीमच मुळामध्ये निकामी करून टाकली. त्यांचा एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा निकामी करून टाकल्या. आणि मग अशी अवस्था झाली पाकिस्तानची की त्यांना या धावपट्ट्यांवरून कुठलंही विमान उडवता आलं नसतं. आणि कुठलंही विमान उडवता येत नाही ह्याचाच अर्थ असा की पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याच्या परिस्थितीतच उरला नाही, अशा प्रकारचा विध्वंस झाला. त्याही वेळेला लष्कर जे तज्ज्ञ आहेत ते सांगत होते आपल्याला की या धावपट्ट्या ज्या आहेत त्या किमान काही तासांसाठी निकामी झाल्या. आता काही तासांसाठी म्हणजे काय, तर युद्ध पातळीवरती जर का पाकिस्ताननी त्या दुरुस्त करायचं असं ठरवलं असतं, तर त्यांना ती दुरुस्त करायला सुद्धा किमान 7-8 तास लागले असते.
अशीच एक कथा आपल्या बाबतीत सांगितली जाते की ते मला वाटतं भूज जवळचा जो एअर स्ट्रीप तुमची अशाच प्रकारे उद्ध्वस्त झालेली होती आणि मग आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना बोलवून घेतलं आणि तिथल्या अगदी महिलांसकट सगळ्यांनी श्रमदान करून ती धावपट्टी कशी कार्यरत केली आणि तिथून मग भारताची विमानं उडू शकली ही तुम्ही गोष्ट ऐकली असेल. तेव्हा लोकांची मदत घेतली त्यावेळेला, कारण सैनिकी ताकद तेव्हा तिथे त्या क्षणी तिथे उपलब्ध होती. तर अशा प्रकारे वॉर फुटिंग वरती ज्याला म्हणतात तसं त्यांनी काम केलं असतं तरी सुद्धा त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या धावपट्ट्या किमान काही तासासाठी पडल्या गेलेल्या होत्या, त्या सुरळीत होणं शक्य नव्हतं. त्या पाकिस्ताननी जिगर ठेवून हल्ले करायचेच म्हटले असते तरी भारतीय सैन्याला 7 ते 8 तासाचा मोकळा दम मिळाला आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी पुढची तयारी करता आली असती. ह्या अशा प्रकारे तो सगळा विध्वंस करून आणला होता. बरं, जरी तुम्ही धावपट्ट्या नीट केल्या तरी देखील एअर डिफेन्स सिस्टीम नाहीत आणि कंट्रोल सिस्टीम्स पूर्णपणे निकामी झालेल्या. त्याच्यामुळे एक प्रकारे पंगू झालं ते सगळे लष्करी तज्ञ. मेजर जनरल राजीव नारायणन सगळे काय सांगत होते, पंगू, नंगा हो गया, नंगा हो गया. नंगा हो गया म्हणजे तरी नो कव्हर. तरी नो कव्हर याचा अर्थ की तुम्ही उघडे पडलात, तुमच्यावर आम्ही कधीही हल्ले करू शकतो, कुठेही करू शकतो, तुम्ही भारताचं एकही विमान आता थांबवू शकणार नाही, कारण तुमच्याकडे त्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणाच मुळे आम्ही निकामी करून टाकलेल्या आहेत. अशा प्रकारचा हल्ला करायची योजना जिथे चालू होती त्या मीटिंग मध्ये तर मोदी बसलेले होते. जेडी व्हॅन्स जेव्हा सांगायचा प्रयत्न करत होते की पाकिस्तान मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे, तेव्हा मोदींनी आधीच त्याच्याही पेक्षा मोठ्या हल्ल्याची तयारी केलेली होती, त्या लोकांशी बोलणी झालेली होती आणि म्हणून मोदींनी दमदार उत्तर दिलं जेडी व्हॅन्सला की हा ठीक आहे, पाकिस्तानला जर का असं वाटत असेल की त्यांना आमच्यावरती मोठा हल्ला करता येईल तर मी तुम्हाला सांगतो, अगदी स्पष्ट मोदी जे म्हणाले ते आपण प्रत्यक्ष त्यांचं जे उत्तर आहे ते उत्तर महत्वाचं आहे आणि तेच ऐकू. वेन आय रिटर्न द कॉल, दिस वॉज माय आन्सर. त्यांनी काय सांगितलं, आय टोल्ड जेडी व्हॅन्स, इफ पाकिस्तान अटॅक्स इंडिया, आवर अटॅक वुड बी मच बिगर ॲज वी विल रिस्पॉन्ड टू बुलेट्स विथ कॅनन्स. म्हणजे गोली का जवाब गोले से, असं जे मोदी सांगतात तो ते उत्तर मोदींनी जेडी व्हॅन्सला दिलं जेणेकरून जेडी व्हॅन्सने ते पाकिस्तानला कळवावं. त्यांनी कळवलं की नाही आपल्याला माहिती नाही, पण जेडी व्हॅन्स यांनी कदाचित तुमच्या मनामध्ये भीती घातलेली असू शकते की बघा पाकिस्तान मोठ्या हल्ल्याची तयारी करतोय, म्हणजे त्यांनी भिवण्याचा कदाचित प्रयत्न केला असेल की तुमच्यावर न्यूक्लिअर हल्ला सुद्धा होऊ शकतो, सावध राहा म्हणून. पण मोदींनी त्याला परस्पर उत्तर काय दिलं की त्यांनी गोळ्या चालवल्या तर आम्ही हम गोले सोडेंगे, म्हणजेच आम्ही तो गोळ्यांनी उत्तर दिलं जाईल. तर त्याचा अर्थ जो आहे तो जेडी व्हॅन्सला तत्क्षणी समजला की नाही माहित नाही, पाकिस्तानांना समजला की नाही माहिती नाही, पण विदिन अ फ्यू अवर्स भारतीय वायुदलाने जी काही कामगिरी करून दाखवली त्याच्यामध्ये सगळं जमीनदोस्त कसं करण्यात आलं याच्या कथा आपण सगळे ऐकलेल्या आहेत. आणि म्हणून राहुल गांधींच्या प्रश्नाला उत्तर तर मोदींनी दिलंच की कुठलाही लीडरनी मला सांगितलं नाही की युद्ध थांबवा म्हणून. म्हणजेच जेडी व्हॅन्सनी सुद्धा पाकिस्तान हल्ला करणारे असं सांगितलं, पण तुम्ही युद्ध थांबवा असं सांगितलं नाही. हा जो इशारा आहे तो मोदींनी बोलण्या बोलण्यामधून दिला, लक्षात घ्या. तेव्हा जेडी व्हॅन्स यांचा जो कॉल होता तो भारताला सावध करण्यासाठी होता, न की तुम्हाला तुमचं युद्ध थांबवा सांगण्यासाठी होता. मग तुमच्या सोबतचा व्यापार थांबवू ही धमकी तर पुढे गेली, त्या धमकीला कोणीच भेट नाही. आज तर आता ट्रम्प यांनी काल सांगितलेलं आहे की कदाचित भारताबरोबर करारच होऊ शकणार नाही, त्यांना 20-25% काय तो टेरिफ भरावा लागेल म्हणून. ह्याचाच अर्थ असा की तुम्ही व्यापार थांबवा, नाहीतर व्यापार थांबवीन युद्ध थांबवा ही जी धमकी आहे ती आज सुद्धा लागू होत नाहीये, ती 9 मे ला कुठे लागू होणार होती. ट्रम्प 29 वेळा नाही 129 वेळा म्हणाले तरी देखील त्यांनी वस्तुस्थिती बदलत नसते. एक मी ट्विटरवरती एका माणसाने उत्तर दिलेलं बघितलं की अहो राहुल गांधी साहेब, द्या जर का ट्रम्प यांनी सांगितलं की राजीव गांधी हे तुमचे पिताश्री नव्हते,
त्यांनी 29 वेळा सांगितलं म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहात का? ते सत्य आहे का? तुमचे पिताश्री कोण तुम्हाला माहितीये की? मग कशासाठी तुम्ही, त्यांनी 29 वेळा तो बोलला का 30 वेळा बोलला की 129 वेळा बोलला, त्याच्यामुळे वस्तुस्थिती बदलत नसते. ते आरोप करत राहतील ह्याचा अर्थ तुम्ही त्यांच्या मागे फरफटायचं नसतं असं तो जो उत्तर देणारा होता त्यांनी सूचित केलेलं होतं. पण एवढं सगळं आमच्या राहुल गांधींना कळेल याची काही शाश्वती नाहीये. आणि म्हणून मोदींनी जे उत्तर दिलं त्याच्यातली मेख लक्षात घ्या की जेडी व्हॅन्स यांनी तुम्हाला युद्ध थांबवण्यासाठी फोन केला नसावा. तो फोन जो केलेला होता तो तुम्हाला सूचना देण्यासाठी, सावध करण्यासाठी की मोठा हल्ला होतोय, सावध राहा म्हणून. त्याच्यावरती उपाययोजना आधीच ठरलेली होती. ज्या मीटिंग मधून मोदी बाहेर पडले त्या मीटिंग नंतरच मोठे हल्ले भारताने चढवले आणि पाकिस्तानला जमीनदोस्त केलं, नेस्तनाबूत केलं. ही ती खरी बातमी आहे. पण ही बातमी तुम्हाला कुठलाही लिबरल पत्रकार समजून सांगणार नाही, कारण त्यांना तसं करायचंच नाहीये. त्यांना एवढंच दाखवायचं आहे की मोदी बौन आहे, म्हणजे मोदी बुटके आहेत आणि राहुल गांधी हा लार्जर दॅन लाईफ इमेज त्यांची तयार करायची आहे. तेव्हा हे सगळे जे नखरे नाटकपट्टी चाललेली आहे ती बाजूला राहू देत. सत्य जे काय आहे तेच आपण बघू आणि तेच कसं मोदींनी नेमक्या शब्दात सांगितलं, कोणालाही कुठेही न दुखावता सांगितलं, हे महत्वाचं. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.